नमस्कार मित्रांनो आणि जय श्री स्वामी समर्थ। आज आपण एक अत्यंत शक्तिशाली, लाखो भक्तांनी रोज जपलेला आणि स्वामींच्या कृपेचा दरवाजा उघडणारा मंत्र जाणून घेणार आहोत। तो म्हणजे श्री स्वामी समर्थ गायत्री मंत्र। मंत्र असा आहे: अवधूताय विद्महे समर्थाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात्। हा मंत्र मूळ गायत्री मंत्राच्या भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् धर्तीवरच रचलेला आहे। म्हणजे रचना, गायत्री छंद आणि मुख्य कीवर्ड्स विद्महे, धीमहि, प्रचोदयात् हे सर्व अगदी तसेच आहे। फक्त यात सूर्यदेव किंवा परमात्म्याच्या ऐवजी श्री स्वामी समर्थ महाराज जगद्गुरु दत्तात्रेय अवतार, अक्कलकोट निवासी यांना देवता मानले आहे। स्वामी समर्थ हे संसारापासून पूर्ण मुक्त, निरंजन संन्यासी, सर्वसामर्थ्यवान, अशक्य ते शक्य करणारे आणि सद्गुरू व रक्षक अशी तिन्ही रूपे आहेत। आता या मंत्राचा शब्दशः अर्थ बघू। ओम म्हणजे परब्रह्म, सर्वव्यापी दिव्य शक्ती। अवधूताय विद्महे म्हणजे आम्ही अवधूत स्वरूपातील श्री स्वामी समर्थांना ओळखतो, जाणतो। समर्थाय धीमहि म्हणजे आम्ही त्यांच्या सर्वसामर्थ्यवान रूपाचे गहन धारण करतो। तन्नो स्वामी प्रचोदयात् म्हणजे श्री स्वामी आमच्या बुद्धीला प्रेरणा देऊ दे, प्रकाशित करो, सद्बुद्धी देऊ दे। आता एकत्रित अर्थ ऐकूया। आम्ही अवधूत स्वरूप श्री स्वामी समर्थांना ओळखतो। आम्ही त्यांच्या समर्थ रूपाचे ध्यान करतो। श्री स्वामी आमच्या बुद्धीला सद्बुद्धी, ज्ञान आणि प्रकाश देऊन प्रेरित करो, अंधकार दूर करो आणि नेहमी मार्गदर्शन करो। हे मंत्र जपल्याने होणारे महत्वाचे फायदे असे की स्वामी भक्तांच्या अनुभव आणि परंपरेनुसार बुद्धी तेजस्वी होते, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते, नकारात्मक विचार, ऊर्जा, भीती, तणाव दूर होतात, मानसिक शांती, आत्मबळ आणि आत्मविश्वास वाढतो, संकट, अडचणी आणि आजारातून मुक्ती मिळते। अशक्य ते शक्य करी हे स्वामींचे वचन प्रत्यक्ष अनुभवता येते। पितृदोष, पूर्वजन्म दोष, ग्रहदोष निवारणासाठी विशेष प्रभावी आहे। स्वामींची कृपा, सान्निध्य आणि संरक्षण नेहमी जाणवते। म्हणूनच स्वामी महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जप करण्याची सोपी आणि प्रभावी पद्धत। काही महत्वाचे नियम: सकाळी ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी सर्वोत्तम। अंघोळ करून स्वच्छ वस्त्र घाला, शांत जागी बसा। स्वामींचे चित्र किंवा मूर्ती समोर ठेवा।